विविधतेने नटलेल्या भारतात अनेक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आहे. भारतात साजरा होणाऱ्या प्रत्येक सणाच्या विविधतेत एक आनंदासह वेगळेपणा दडलेला असतो. सणाच्या माध्यमातून कुटुंबीय आणि मित्रमंडळी एकत्र वेळ घालवतात. त्यामुळे हा क्षण सर्वांसाठी आनंददायी असतो. देशात वेगवेगळ्या प्रांतात नववर्ष साजरी करण्याची वेगळी परंपरा दिसून येते. ज्यावेळी गुढीपाडव्याचा सण येतो त्यातही नववर्षाची चाहूल आहे. मराठी वर्षाची नवीन सुरुवात याच दिवसाने होते. त्यामुळे महाराष्ट्रीयन आणि देशभरातील मराठी बांधवांसाठी गुढीपाडवा सणाचे महत्त्व खास असते. गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रासह गोव्यातही लोकप्रिय आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. याच दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. गुढीचे नाव गुढी या शब्दांवरून पडले. याचा अर्थ ब्रह्मध्वज किंवा ब्रह्माचे प्रतीक मानले जाते. पाडवा या शब्दाला पौर्णिमेच्या पहिल्या दिवसाचा संदर्भ जोडला गेला आहे. यंदा 19 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र आणि गोव्यातील लोक आणि जगभरातील सर्व मराठी बांधव गुढीपाडवा साजरा करणार आहेत. गुढीपाडवा हा सण साजरा करण्यासंदर्भातील अनेक कथा आपल्याकडे सांगितल्या जातात, पण त्यातील काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. गुढीपाडवा हा कापणीचा सण म्हणून ओळखला जातो, जो वसंत ऋतूमध्ये येतो. हिवाळ्यापासून वसंत ऋतूपर्यंतचे संक्रमण हा सण अधोरेखित करतो. रब्बी पिकांचा हंगाम संपल्यावर शेतकरी उष्णकटिबंधीय फळांची कापणी करतात. गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळापासून सुरू झाल्याचे मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजय मिरवणुकीचा उत्सव आणि सन्मान याचेही या सणाला संदर्भ आहे. या दिवशी गुढी किंवा ब्रह्मध्वज उभारण्याची परंपरा आहे. काही जुन्या पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली, अशी आख्यायिका देखील सांगितली जाते. गुढीपाडव्याच्या या दिवशीच ब्रह्मदेवाने दिवस, आठवडे, महिने आणि वर्षाची निर्मिती केली, असेही काही संदर्भ पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतात. पैठणच्या सातवाहन घराण्यातील शालिवाहन राजाचा विजय गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा केला जातो, असेही मानले जाते. हा राजा पैठणला परतल्यानंतर जनतेने गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केल्याचे काही संदर्भ आढळतात. गुढीपाडव्याच्या दिवशी रामाने रावणाचा पराभव केला. प्रभू रामचंद्र अयोध्याला परतल्यानंतर गुढी उभारून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचा राज्याभिषेक सोहळ्याच्या स्मरणार्थ गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली, असेही संदर्भ दिले जातात. गुढीपाडवा या सणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. तेव्हापासून प्रत्येक मराठी घरात हा सण साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार मराठी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढीपाडवा हा महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आणि प्रामुख्याने साजरा केला जातो. पण देशातील इतर राज्यातही वेगवेगळ्या नावाने हा उत्सव साजरा करण्यात येतो. आंध्र प्रदेशात उगाडी, कर्नाटकात युगाडी आणि मणिपुरामध्ये साजिबू चोरा ओबा या नावाने हा सण ओळखला जातो. गुढी ही वाईट गोष्टींविरोधात चांगल्या गोष्टीचा विजय याचे प्रतीक आहे. प्रवेशद्वारावर किंवा प्रवेशमार्गावर गुढी उभारल्याने वाईट गोष्टी दूर होऊन समृद्धी नांदेल, अशी लोकांची धारणा आहे. कोणताही सण त्याच्या आश्चर्यकारक पदार्थाशिवाय पूर्ण होत नाही. अन्न हा प्रत्येक भारतीय सणाचा अविभाज्य भाग आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रीयन लोक श्रीखंडपुरी आणि पुरणपोळी यासारखे पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करतात. दुसरीकडे कोकणी लोक या सणाला कानंगाच्या खिरीसारख्या स्वादिष्ट पदार्थाशी जोडतात. रताळ, गूळ यासह गोड पदार्थ तयार करतात. गुढीपाडवा हा सण मराठी माणसांसाठी खास आहे. याचा इतिहास काय ते तुम्हाला समजलं असेल. आपल्या प्रियजनांसोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता.
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.